गॅस टंचाईचा परिणाम आता शालेय पोषण आहारावर देखील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सांगली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद व महापालिका शाळांमध्ये पुरवला जाणारा शालेय पोषण आहार सध्याच्या घडीला सुरळीतपणे सुरू आहे। सांगली महापालिका क्षेत्रातल्या शाळांमध्ये सेंट्रल किचनच्या माध्यमातून शालेय पोषण आहार पुरवला जातो। त्या ठिकाणी सध्याच्या घडीला गॅसची टंचाई नाही आहे। काही दिवस पुरेल इतका सिलेंडर उपलब्ध आहे। जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शालेय पोषण आहाराच्या ठिकाणी देखील पुरेसा गॅस सिलेंडर साठा उपलब्ध असून पुढील काही दिवसांसाठीचे नियोजन देखील केले जात असल्याचा जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आलं आहे। तर महापालिका शाळांमध्ये देखील सुरळीतपणे शालेय पोषण आहार सुरू असून पुढील काही दिवस त्यामध्ये व्यत्यय येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे। नमस्कार, मी स्मिता सौंदत्ते, प्रभारी मुख्याध्यापिका मनपा शाळा क्रमांक 7 सांगली। आज आता आपल्या आखाती देशांच्या युद्धप्रसंगी जो काही आपल्या गॅस टंचाईचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या संदर्भात काही शहरामध्ये आता सध्या मुलांना पोषण आहाराची कमतरता जाणवत आहे। पण सद्यस्थितीला आपल्या महापालिका शाळांमध्ये पोषण आहार सुरळीतपणे चालू आहे आणि आम्हाला सेंट्रल किचनकडून आपल्याला पोषण आहार मिळतो। सेंट्रल किचनकडून गाडीमार्फत तयार भात आणि आमटी आम्हाला मिळत असते आणि सद्यस्थितीच्या टंचाईचा प्रश्न विचार करता आम्ही सुद्धा त्यांच्याकडे चौकशी केलेली आहे। सद्यस्थितीला तर आपल्याकडे काही दिवसासाठी गॅस उपलब्ध आहे। सद्यस्थितीला तर काही दिवस पोषण आहार आपला सुरळीतपणे चालू शकतो अशी माहिती आम्हाला दिलेली आहे आणि आता सद्यस्थितीला तर पोषण आहार आम्हाला सुरळीतपणे मिळत आहे।